अजूनही संधी आहे चेतनला येणाऱ्या गोलंदाजांना. तर दुसऱ्या बाजूला पण पाहतोय फलंदाज देखील संधी आहे. 3 षटकार आले सलग 3 चेंडूवर धावाही जमवले जातील आणि त्याचबरोबर सन्मान्य जयेंद्र म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि हे कॅश प्राईज विकेटसाठी आणि त्याचबरोबर षटकांसाठी दोन्ही संघांसाठी सन्माननीय जयेंद्र म्हात्रे यांच्याकडून लावण्यात आलाय. चेतनचा पुढचा चेंडू नवीन फलंदाजासाठी. यावेळेचा चेंडू जशीचा बाहेरचा चेंडू या चेंडूला बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळून काढलं जात आहे. पहिल्या 2 चेंडूवरती धावांची पाटी कोरी पाहायला मिळते, मात्र विकेटच्या कॉलममध्ये आपल्याला 1 विकेट पाहायला मिळते. इथे चेतन उंचपुरा गोलंदाज पूर्णतः आपल्या उंचीचा फायदा करतोय, कारण टप्पा पडल्यानंतर पण पाहिलं तर थोडा अतिरिक्त उंची घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लोअर फुलटा चेंडूला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण होते. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल त्या दरम्यान तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे दुसरी धाव पूर्ण केली जाते. जर आपण पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजाला विसर तर पडला नाही ना की त्याच्या दिशेला देखील यष्ट आहेत, कारण मला वाटतं तिथे जर यष्ट उद्ध्वस्त केले असता तर किंबहुना विकेटची संधी जास्त पाहायला मिळाली असती, कारण त्या दरम्यान नॉनस्ट्राईक एंडवरून स्ट्राईक एंडवर जाणाऱ्या फलंदाज अनिकेतला संधी मिळाली धाव पूर्ण करण्याची. इथे धाव पूर्ण होते 2 धावांनी वैयक्तिक आणि आपल्या संघाच्या धावांचं खातं अनिकेत नाईकने उघडलंय. आपण पाहतोय या 2 धावांनी धावांचा श्रीगणेशा होतोय, धावांचा शुभारंभ होते, सुरुवात होते ती म्हणजेच गावदेवी धोकोडे संघासाठी. चेतनचा पुढचा चेंडू. यावेळेस लोअर फुलटा चेंडू, यावरती लागला फटका, झेल टिपण्याची संधी आणि आपण पाहतोय 2 या वैयक्तिक धावसंख्येवरती अनिकेत नाईक देखील इथे बाद झालाय. जर फटका आपण पाहिला तर फटक्यामध्ये तितकीशी ताकद किंबहुना तितकंसं एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि त्याचमुळे इथे दुसरी विकेट प्राप्त होते. 2 फलंदाज बाद झालेत. अनिकेत बाद होणार दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. सन्माननीय जयवंत म्हात्रे, सन्मान्य जयवंत म्हात्रे, माफ करा आम्ही आपल्या चुकीचं नाव आहे जयवंत म्हात्रे, जयेंद्र म्हात्रे नाही, सन्मान्य जयवंत म्हात्रे यांच्याकडून पार्श्विक आहे. 3 षटकांसाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 दोन्ही संघातील खेळाडूंसाठी. आणि चेतनला अजून एक 100 रुपये कॅश प्राईज येईल, ते म्हणजे सन्मान्य रोहन तोडणकर यांच्याकडून त्याने अजून एक विकेट प्राप्त केले आणि ज्याने झेल पकडला नक्कीच त्याला आर्यन खारकर या नावाने देखील संबोधित केलं जातं. आपण पाहतो एक चांगला खेळाडू आहे, चांगला झेल पकडला, प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराचा झेल त्याने पकडलेला आपण पाहतोय. नवीन फलंदाज गावदेवी धोकोडे संघातील अष्टबल खेळाडू आपण पाहतोय साईराज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. साईराजकडून नक्कीच एका चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. चेतन आपला पुढचा चेंडू घेऊन न्यू बॅटरसाठी. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळायचं होतं, इथे कोणतीही धाव आपण पाहतोय इथे मिळत नाहीये. चेतनच्या या षटकात पूर्णतः धावांवरती रोख लावलेली त्यांनी, धावांवरती अंकुश ठेवलाय आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. इथे पहिल्या षटकात खूप चांगली कामगिरी गोलंदाजी मार्फत चेतन करतोय, आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देतोय, प्रतिस्पर्धी संघाला काहीसा अडचणीत टाकतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, या चेंडूवर कोणतीही धाव येत नाहीये. इथे मात्र पहिल्या 2 चेंडूवर जर आपण पाहिलेत ना काहीसा अडखळताना चाचपडताना खेळताना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच फलंदाज साईराज म्हात्रे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर धावफलकाची स्थिती प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या गावदेवी धोकोडे संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 2 धावा, 2 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर. 1 षटक झाले आणि 6 चेंडूमध्ये 2 धावा, म्हणजे धावांसाठी संघर्ष करावा लागलाय, धावांसाठी धडपडावं लागलंय, कारण गोलंदाजांनी कमालीचे षटक हाताळलंय, चांगली गोलंदाजी केली. आणि फलंदाजांविषयी सांगायचं झालं तर जे 2 फलंदाज बाद झाले त्यांच्या विकेट्सकडे लक्ष दिलं. विकेटचं पतन कसं झालं तर नक्कीच खराब शॉट सिलेक्शन म्हणता येईल, कारण पहिला फलंदाज बाद झाला षटकातील सामन्यातील पहिल्या चेंडूवरती. चेंडू खूप दूरवर होता, मात्र त्याला फटकण्याच्या प्रयत्नात रुपेश बाद झाला आणि त्यानंतर मोठा फटका लागवण्याच्या प्रयत्नात आपण पाहिलं अनिकेत बाद झालाय. आता जर आपण पाहिलं दोन्ही नवीन फलंदाज आहे, स्ट्राईकवरती आपण पाहतोय आता स्मिथ निर्दोष मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा सर्व खेळ त्यांनी नॉनस्ट्राईक एंडवर पाहिलाय. यावेळेस चांगला फटका, या चेंडूवरती चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र डायरेक्ट हिट क्रुशियल ठरू शकला असता. त्यानंतर पण पाहिलं चेंडू जर नीट फील्ड केला गेला असता तर देखील इथे विकेटची संधी होती, मात्र राकेश हा कर्णधार चेंडू पकडण्यापेक्षा चेंडू काहीसा शरीराच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळेच चेंडू हाती आला नाही आणि धाव पूर्ण होते. 21 धावने स्मिथने आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या होते गावदेवी धोकोडे संघाची 3 धावा. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल नक्कीच आहे, कारण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन.
इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक, आंधळा फटका लागवण्याचा प्रयत्न, चेंडूचा टप्पा माहीत नाही, गती माहीत नाही आणि तरी बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी चेंडूला पाहिलं जात आहे आणि त्यानंतर इथे मात्र आपण पाहतोय आपली विकेट अक्षरशः बहाल केली असंच म्हणावं लागेल, कारण 2 चेंडू निर्धाव घेऊन झाल्यानंतर तिसऱ्या चेंडू मात्र आपली विकेट बहाल केली जाते. साईराज म्हात्रे हा फलंदाजाकडून तिसरा फलंदाज बाद झालाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 3 धावा. आता मात्र अभिषेक आपल्याला पाहायला मिळते स्टंपिंगच्या स्वरूपात. इथे नक्कीच फलंदाज बाद दिला जाईल, म्हणजे इथे एक विकेट प्राप्त केली जाते कर्णधार राकेश कडून आणि राकेशच्या 100 रुपये कॅश प्राईज सन्मान्य रोहन तोडणकर यांच्याकडून येईल. नक्कीच सन्मान्य रोहन तोडणकर यांच्याकडून पार्श्विक आहे प्रत्येक विकेट या इनिंगसाठी. जयमान धुकडे ब संघासाठी प्रत्येक विकेटसाठी गोलंदाज 100 रुपये कॅश प्राईज आहे आणि प्रोत्साहन देण्यासाठी हे पार्श्विक लगावलं जात आहे. अभिषेक पाहूया काय करतोय, कारण संघ काहीसा अडचणीत सापडलाय. संघाचे प्रमुख 3 फलंदाज बाद झालेत, मधल्या फळीत तो फलंदाजीसाठी आलाय. एका बाजूला धावा जमवायच्या आहेत, ते प्रेशर आहे, दुसऱ्या बाजूला विकेट देखील सांभाळायची आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी सांभाळून खेळ करायचा आहे आणि धावसंख्या आपल्या संघासाठी जमवायची आहे. राकेशचा पुढचा चेंडू, यावेळेस चेंडू पाहिलं जशा बाहेरच्या चेंडूला हलक्या हाताने खेळून कळते, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावायचा इथे प्रयत्न मात्र केला जात नाहीये. क्षेत्रक्षण चांगलं होतंय, फेक देखील चांगली आहे, 1च धाव मिळेल. अभिषेकने एकेरी धावने वैयक्तिक धावांचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 4 झाले. मागील सामना जर आपण पाहिलं, मागील 3 सामने तर कुठेतरी असं पाहायला मिळतंय की गोलंदाजीसाठी विकेट जास्त सहाय्य करते, किंबहुना गोलंदाज प्रभावी मारा करतायत आणि फलंदाजांचे खराब कामगिरीमुळे आपण पाहतोय इथे धावा जास्त जमत नाहीये, तिथे खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जर आपण पाहिलं प्रेमनगर धुकोडे संघाचा सामना झाला त्यावेळेस प्रेमनगर धुकोडे संघाने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आपण पाहिलं तर अजून एक सामना आपण पाहिला, त्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी, त्यामुळे कुठेतरी गोलंदाजाने प्रभावी मारा केला, अचूक टप्पा ठेवला इथे, तर मात्र धावा जमवणं सोपं नाहीये. हेच पाहायला मिळते. ॲडोबॅटने पुढे सरसावत लगवला फटका, इथे 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न, इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिहाई संकटातनी. या धावेची आवश्यकता होती का, कारण आपण पाहतोय चेंडू हातात होता आणि इथे धावण्याच्या प्रयत्नात अभिषेक पुढे सरसावला. इथे अभिषेक ने आपली विकेट रनआउटच्या स्वरूपात गमावलेली आहे. क्रिकेटमध्ये मित्र म्हटलं तर रनआउटची विकेट म्हणजे आत्महत्या, कुठेतरी तसाच प्रयत्न आणि हा आत्मघात स्वतःच करून घेतला असं म्हणावं लागेल, कारण पुढे सरसावला होता. काही गरज होती का, कारण विकेटचं पतन झालं होतं, आपल्या विकेट सांभाळायचे त्या उद्देशाने आपण पाहतो इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता. आता मात्र ऋषिकेश तिर्लोटकर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, फलंदाजीसाठी आलाय. ज्या पद्धतीत धावा जमवल्या जात आहेत, कुठेतरी आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ आत्तापर्यंत आपण पाहिला तर गोलंदाजांचं वर्चस्व, गोलंदाजांचं डॉमिनन्स पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीत फलंदाजी केली जाते, सामना नाही जणू काही सराव चालू आहे अशा पद्धतीत विकेट गमावले जात आहेत. रॉंग शॉट सिलेक्शनवर पाहतोय, खराब फटके निवडले जातात आणि फलंदाज बाद होत आहेत. मात्र इथे जर्मन धोकोडे ब संघातील खेळाडू, त्यांचे संघ चाहते नक्कीच खुश आहेत, आनंदित आहेत, कारण चांगली कामगिरी त्यांचे गोलंदाज करतायत. 2 षटकामध्ये धावफलकावरची स्थिती आपण पाहिली तर 4 गडी बाद 7 धावा धावफलकावर लागल्यात. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 7 धावा. याचा अर्थ जर आपण पाहिलात ना तर धावांसाठी अजूनही संघर्ष सुरूच आहे, कारण एकही बाउंड्री म्हणजे एकही चौकार किंवा षटकार आतापर्यंत आपण पाहिला नाहीये. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय डाव्याशीच्या बाहेर जाणारा पंचांचा इशारा येतोय, तो म्हणजेच वाईडचा. अवांत स्वरूपाच्या धावेने आपण पाहिलं धावसंख्या एकूण झालेली आहे 8 धावा. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर संस्कार हा गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 300 षटक घेऊन पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा. सलग दुसरा वाईड येतोय, सलग 2 वाईडने आपण पाहिलं सरसवते. धावसंख्या 9 झाले. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली असताना देखील आपण पाहतोय धावसंख्या अजून एकेरी अंकावर पाहायला मिळते, दुहेरी अंकावर नाही. कुठेतरी चिंतेची बाब म्हणावं लागेल गावदेवी धोकोडे या संघासाठी. कुठेतरी जर चांगली धावसंख्या जमवली गेली, 25-30 धावा जमवल्या तर गोलंदाजांसाठी संधी उपलब्ध होऊ शकते. चांगली गोलंदाजी झाली तर धावसंख्या डिफेंड होऊ शकते. मात्र 15 ही धावसंख्या आपण पाहिलं मागील सामन्यात कशा प्रकारे सहजरीतीने पार केली गेली. इथे संस्कार मात्र पुन्हा तिसरा वाईड येतोय
आणि 1 बाउन्स इन दी ओव्हरची गोलंदाज संस्कारची गोलंदाजी किंवा षडक कुठेतरी प्रतिस्पर्धी संघांसाठी चांगलं म्हणावं लागेल, कारण प्रत्येक धावचं वेलकम असेल, स्वागत असेल, ते म्हणजेच गावदेवी धोकड संघाकडून. कारण एकामागोमाग एक विकेट त्यांच्या गमावल्या गेल्यात, धावा विशेष झाल्या नाही आहेत. त्यामुळे आता जर एक चांगली धावसंख्या बनायची असेल तर प्रत्येक येणाऱ्या धावेचं वेलकम स्वागत असेल. इथे अवांतर धावा आत्तापर्यंत 3 खर्च केल्या संस्कारने, एकही चेंडू झाला नाहीये. इथे चौथा वाईड आणि त्या वाईड बरोबरच एक चोरटी धाव देखील घेतली जाते. इथे मात्र आता संस्कार मला वाटतं खराब गोलंदाजी करतोय आणि त्यामुळेच त्याला बदलण्याचा निर्णय घेतलाय. एकही चेंडू न टाकता त्यांनी 4 धावा या खर्च केल्यात असंच म्हणावं लागेल. माफ करा, 5 धावा खर्च केल्यात, कारण 4 वाईड आणि 1 अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या एकूण होते 12 धावा, 2 षटकाखेरीस 12 धावा. धावफलकावर असताना इथे ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईकवर गोलंदाजीसाठी प्रणित आलाय. प्रणितच्या पहिल्या चेंडूला बॅकफुटला जाऊन खेळून काढलं जात आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होत नाहीये. थोडंसं फंबल झालं होतं, मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक आल्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्या 13 झाले. काहीशा संत गतीने सामना पुढे सरसावतोय, कारण कासव गतीने धावा येताना आपण पाहतोय. थेंबे थेंबे तळीस असं म्हटलं जातं, मात्र मैदानात क्रिकेटमध्ये सामना जिंकायचा असेल तर थेंबे थेंबे तळीस असे नाही तर मोठे फटके लगवूनच आपल्याला चांगल्या धावा जमवायला लागतील. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, बॅटची कडाकी चेंडू जातोय, तो म्हणजेच डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं या षटकातील 2 एकेरी स्वरूपाच्या धावा आल्यात. धावसंख्या एकूण झालेली आहे 14 धावा. प्रणितचा पुढचा चेंडू स्लोअर 1 चेंडू. या चेंडूला नक्कीच स्कोअर कटच्या पद्धतीत खेळून केलं जातं. इथे 1 धाव मिळेल, कारण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. आपण पाहिलं तर नक्कीच या एकेरी धावेने धावसंख्या 15 झालेली आहे. आपण पाहतोय पुढे सहसात मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न नक्कीच होता, कारण ही काळाची गरज आहे. आता मात्र मोठे फटके आले तरच एक चांगली धावसंख्या रचली जाईल या उद्देशाने आपण पाहतोय. फटके लगवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे पण पाहतोय क्षेत्ररक्षक निमिषने एक चांगला झेल पकडला, एक चांगली रनिंग कॅच, एक धावता झेल त्याने पकडलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय राकेश म्हात्रे फलंदाजीसाठी येतोय. जर आपण पाहिलं म्हात्रे बंधूंचा भरणा असलेला, म्हात्रे कुटुंबातील बऱ्याच खेळाडूंचा भरणा असलेला संघ गावदेवी धोकोडे आपण पाहतोय, जिथे आज आपण पाहिलं निर्दोष म्हात्रे उपस्थित नाही आहेत, मात्र त्याचा बंधू आपण पाहतोय राकेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील 40+ खेळाडू आहे. त्याचबरोबर राकेश म्हात्रेचा सुपुत्र आपण पाहिला साईराज म्हात्रे फलंदाजीसाठी आला होता, तो विशेष काही करू शकला नाही. निर्दोष म्हात्रेचा सुपुत्र आत्ताच बाद झालाय. त्यामुळे म्हात्रे बंधूंचा, म्हात्रे कुटुंबियांचा संघ आपण जास्त खेळाडूंचा संघ पाहतोय. यावेळेचा फटका आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा. जर 2 ते 3 मोठे फटके आले तर मात्र काहीशी चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते. मात्र फटके येणार का आणि फटके कोणता फलंदाज लगावणार, कारण महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर जे फलंदाज मैदानात आहेत त्यांच्यावरती आता मोठी जबाबदारी आहे. प्रणितचा पुढचा चेंडू. यावेळेस राकेश म्हात्रे आपण पाहतोय पुढे सरसावत फटके लगवण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक ब्लाइंड स्ट्रोक, आंधळा फटका, कारण चेंडूची गती टप्पा काहीच न ओळखता फटका लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. या चेंडू कोणती धाव येत नाही. निर्धार चेंडू षटकारी सांगता होते. अजून एक चांगलं षटक म्हणावं लागेल गोलंदाजाचं, आणि अजूनही आपण प्रतीक्षाच करतोय ती म्हणजे बाउंड्रीजची, म्हणजे चौकार षटकांची, कारण एकही चौकार षटकार अद्याप आलेला नाहीये. 3 षटकं पूर्ण झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या गावदेवी धोकड संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 5 गडी बाद 16 धावा, 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकामध्ये 16 धावा, म्हणजे जेवढे चेंडू झाले तेवढ्या धावा देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. 18 चेंडूमध्ये 16 धावा. त्यामुळे गोलंदाजांचा प्रभुत्व, गोलंदाजाची कुशलता, गोलंदाजांचा ॲग्रेसिव्हनेस, गोलंदाजांचं वर्चस्व, त्यांचा दबदबा, सर्व काही पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऋषिकेश तिलोटकर, याच्यावरती आता मोठी जबाबदारी आहे. आज मात्र खऱ्या अर्थाने त्याला आपल्या संघासाठी
एक चांगला खेळ करून दाखवण्याची त्याला संधी असताना पाहूया तो काय करतोय. अंतिम षटकाला सुरुवात होते. अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज. यावेळेस पहिला चेंडू बॅकफुट जाऊन खेळून केला तो 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश मात्रे गोलंदाजीसाठी अंतिम षटक घेऊन आलाय. प्रथमेश भगत माफ करा. यावेळेस चेंडू 1 धाव पूर्ण केली जाते. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फेक अचूक नाही, त्यामुळे या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2-2 धावा मित्रांनो आपल्याला दिसताना तर खूप लहान दिसत आहेत, मात्र याचं महत्त्व आपल्याला सामन्याच्या अंती कळू शकतं, कारण कंपल्सरीचे असा नियम आहे. आणि जिथे एका बाजूला आपण फलंदाजी जर पाहिली तर विशेष झाली नाही आहे, मात्र नेहमीच गावदेवी धुक्कडे संघाची गोलंदाजी त्यांची जमेची बाजू राहिली. म्हणजे इथे 2 डावखुऱ्याचे गोलंदाज एक आणि 2 उजव्या हाताचे गोलंदाज प्रमुख गोलंदाजच्या भूमिकेत पाहायला मिळतात. इथे मात्र चेंडू पण पाहतोय. या चेंडूवरती नक्कीच पंचांच्या इशाऱ्याकडे आपलं लक्ष लागलंय. पंच सांगतायत हा चेंडू वाईट घोषित करण्यात आलाय. अवांतर स्वरूपाची धाव मिळते आणि धावसंख्या होते ती म्हणजे 21 धावा. आजच्या दिवशी आपण पाहिलं तर पंचाच्या भूमिकेत कुंदन तोडणकर, संकेत म्हात्रे, करण म्हात्रे यांना पाहायला मिळाला. यावेळेसचा चेंडू इथे पुन्हा एकदा खराब लाईन, खराब लेंथ, खराब गोलंदाजी, वाईट +1, 2 धावा. धावसंख्या 23 होते. आता मात्र धावांची गती काहीशी वाढलेली या षटकात पाहायला मिळते, कारण काही अवांतर स्वरूपाच्या धावा, काही दुहेरी स्वरूपाच्या धावा आल्यात आणि अंतिम षटकात इथे मात्र आता आपले हात मोकळे करावे लागतील, ते म्हणजे फलंदाजांना देखील. इथे मात्र हाफ ट्रॅकरपेक्षा हाफ ट्रॅकर चेंडू म्हणावा लागेल. पुन्हा एक वाईड बॉल येतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 24 धावा. इथे मात्र एखादा फटका आला, एखादा स्ट्रोक आला, एखादा मोठा हिट आला तर मात्र कमबॅक म्हणता येईल, कारण एक चांगली धावसंख्या, एक सन्मानजनक धावसंख्येमध्ये मजल मारता येईल, ती म्हणजे गावदेवी धुक्कोड या संघाला. कारण षटकाचा विचार केला आत्तापर्यंत त्या षटकातील 2 चेंडू झालेत, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश सज्ज होतोय. स्लोअर 1 चेंडू आणि या स्लोअर 1 चेंडू वरती आपण पाहतोय फलंदाज लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद झालाय. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीत फलंदाजच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळतंय, कुठेतरी क्रिकेटमध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं ना काय बदललाय आणि त्याच्याबरोबर क्रिकेटमधलं सिरियसनेस देखील बदलत चालला असं म्हणावं लागेल. जिथे विकेटची आपल्या अहमियत किंवा विकेटचं महत्त्व काही खेळाडूंकडून खूप मोठं पाहायला मिळतं, तर कुठे आपण पाहिलं ना तर फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांच्याकडून ज्या पद्धतीचं स्मितहास्य पाहायला मिळतं. नक्कीच क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे की नेट प्रॅक्टिस किंवा आपण घरच्या मैदानावर 4 खेळाडूंवर क्रिकेट खेळतोय हे नक्कीच समजत नाही की खेळाडूंच्या मनात तशा काय असतं. वळूया मैदानाकडे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 24 झालेली आहे. नवीन फलंदाज निमेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू आपण पाहतोय, चेंडू डाव्या यशाच्या बाहेर जाणारा. कुठेतरी या षटकात गोलंदाज प्रतिस्पर्धी संघासाठी फायदेशीर सिद्ध होतोय, कारण तो वाईटच्या स्वरूपात धावा टाकतोय. यावेळेस आपण पाहिलं तर इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि इथे अजून एक धाव पूर्ण होणार का? नक्कीच होते. इथे आपण पाहिलं तर एकूण 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 27 धावा. षटकाचा विचार केला तर अजूनही या षटकातील 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे षटक एक मोठं षटक, महागडे षटक आणि त्याचबरोबर एक मॅरेथॉन षटक पाहायला मिळत आहे, कारण 4 चेंडू झालेत आणि त्यासाठी 9 वेळा चेंडू टाकला गेलाय. या चेंडूवर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मॅरेथॉनचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 1 धाव पूर्ण होते. या एकेरी धावने धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धावा. अंतिम चेंडू, चौथ्या आणि अंतिम षटकातील. कुठेतरी आपण पाहिलं तर
एक सन्मानक धावसंख्येमध्ये मजल तर नक्कीच मारले, ती म्हणजेच फलंदाजी करण्या संघाने. मात्र अंतिम चेंडूवरती एखादा स्ट्रोक, एखादा चौकार किंवा एखादा षटकार आला तर मात्र एक चांगली धावसंख्या, एक चांगली फायटिंग टोटल म्हणता येईल. या चेंडूवरती आपण पाहतोय इथे धाव घेण्याच्या प्रयत्नात अजून एक फलंदाज नजरच्या स्वरूपात बाद झाला. अशा प्रकारे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28 धावा. विजयासाठी 24 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष्य टार्गेट आहे जयमान धोकोडे ब या संघासमोर. तर जयमान धोकोडे ब संघ आपण ज्या पद्धतीत एका रांगेत मैदानात प्रवेश केलात त्याच पद्धतीत एका रांगेत मैदानातून बाहेर यायचंय. तर गावदेवी धोकोडे संघ आपण मैदानात प्रवेश करायचंय. 24 चेंडू आणि 29 धावा इक्वेशन आपण पाहिलं तर सोपं होणार का की हे आव्हान कठीण ठरणार, काही क्षणातच याचे उत्तर आपल्याला पाहायला मिळतील. चला, एका रांगेमध्ये आपण पाहतोय गावदेवी धोकोडे संघ मैदानात प्रवेश करतोय. सेकंड इनिंगला सुरुवात होते. प्रत्येक षटकासाठी फलंदाजी करण्यास संघाला सन्माननीय रोहन तोडणकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि जर ह्या जोडीने सर्व धावा पूर्ण केल्या म्हणजे नो लॉस हा सामना जिंकला तर या दोन्ही फलंदाजांसाठी सन्माननीय
जयवंत मात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज असेल. सन्माननीय जयवंत मात्रे यांच्याकडून सुवर्ण संधी या दोन्ही फलंदाजांसाठी. जर दोन्ही फलंदाज नाबाद राहिले आणि विजयी लक्ष त्यांनी गाठलं तर या दोन्ही फलंदाज तब्बल 1000 कॅश प्राइज सन्माननीय जयवंत मात्रे यांच्याकडून असेल. तर प्रत्येक षटकासाठी सन्माननीय रोहन तोडणकर यांच्याकडून फलंदाजी करण्या संघाला 200 रुपये कॅश प्राइज असेल. तर कैलासवासी बाबू शिलदरकर यांच्याकडून 3 षटकांसाठी इथे आणि 3 विकेटसाठी देखील कॅश प्राइज असेल 500 रुपयाचा. आणि इथे मात्र खंबा उखाड दिया, इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय आणि फलंदाज गीतेश मात्र 0 या धावसंख्येवरती धावांचा भोपळ न फोडता गोल्डन डकचा शिकार होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच जर्मन धोकडे ब या संघाचा 1 या धावसंख्येवरती. आपण पाहिलं 2 चेंडू अखेर धाव परिस्थिती 1 गडी बाद 1 आपल्याला पाहायला मिळते. जरा स्पीडअप करायचंय मित्रांनो, कारण यानंतरही आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. कैलासवासी माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक पर्व 4 जर्मन क्रीडा मंडळ दोकोडे यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धेचा पहिला दिवस. आलेल्या सर्व मान्यवर खेळाडू, त्यांचे पाठीराखे, चाहते आणि यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जेवढे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचं मंडळाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. मैदानात घेऊन चलतोय जिथे सामना चालू आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर्मन धोकोडे ब विरुद्ध आपण पाहतोय गावदी धोकोडे या 2 संघामध्ये हा सामना रंगतोय, जिथे जर्मन धोकोडे ब या संघाला विजयासाठी 24 षटकांमध्ये 29 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा. पहिलं षटक सुरू आहे. रुपेशला विकेट प्राप्त झाले. इथे बॅटची कडा लागली होती. इथे मात्र रुपेशकडून पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे जर यष्टीरक्षकाच्या आपण पाहतोय यष्टीरक्षकात जवळजवळ एखाद्या स्टिपला क्षेत्ररक्षक तैनात असता तर मात्र झेलची संधी उपलब्ध झाली असती. फलंदाजीसाठी आलाय आर्यन आणि आर्यन पहिल्या चेंडूवरती 1 धावांनी आपलं वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय आणि जर्मन धोकोडे ब संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 धावा. रुपेश पाटील कष्टबोल खेळाडू आहे. पहिलं षटक घेऊन आलाय. यावेळेस चांगला फटका आहे. किती धावा मिळतील? 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या धाव देखील इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि त्याच आधारावर इथे 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 5 धावा. षटकाचा विचार केला 4 चेंडू झालेत. पहिले षटक आपण पाहतोय. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर पण पाहिलं 1 धाव आणि त्यानंतर चांगली रनिंग बिटवीन विकेट, चांगला ताळमेळ आणि धावपट्टीच्या दरम्यान वेगाने धाव घेतली जाते आणि म्हणूनच मागील चेंडूवरती 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. रुपेश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. थेट गोलंदाजच्या दिशेला चेंडू गेलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलाय रुपेशने. एक अष्टबुल खेळाडू आहे आणि मित्रांनो अष्टबुल खेळाडूंचं खूप महत्त्वपूर्ण कामगिरी असते, कारण जर आपली फलंदाजी विशेष झाली नाही तर आपल्या गोलंदाजीच्या मार्फत आणि फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही चांगलं झालं नाही तर आपल्या क्षेत्ररक्षणामार्फत ते आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतात. म्हणूनच अष्टबुल खेळाडू खूप महत्त्वपूर्ण असतात. असंच अष्टबुल खेळाडू आपण पाहतोय. रुपेश इथे मात्र काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न त्याच्या अंगलट येतोय. चेंडू उजव्या बाहेर टाकलेला, पंचांचा इशारा तो वाईडचा, अवांत स्वरूपाची धाव मिळते आणि धावसंख्या होते ती म्हणजे 6 धावा. 24 चेंडूमध्ये 29 धावा जमवायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनाने आपण पाहिलं तर चांगला खेळ सुरू आहे आतापर्यंत. जिथे आपण पाहिलं 5 चेंडू झालेले आहेत, धावा चांगल्या पद्धतीने येत आहेत. यावेळी चांगला चेंडूला केवळ दिशा दाखवली जाते. 1 धाव इथे पूर्ण होईल आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक तेजस शिलरकर याच्याकडून चेंडू फेक केली जाते त्या दरम्यान 1 धावेने इथे आपण पाहतो या षटकाची सांगता झालेली आहे. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होते 7 धावा, 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या धावफलक लागल्या. आता उर्वरित 18 चेंडू 3 षटक आणि विजयासाठी आवश्यकता असेल ते म्हणजे 22 धावांची. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असताना थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, कारण अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि आपण पाहतोय 6 वाजून ही गेलेले आहेत. त्यामुळे सूर्य आता अस्ताला जाईल आणि त्यामुळे आपल्याला अंतिम सामन्यात बॅडलाईटचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे
आपण थोडं स्पीडअप करायचंय आणि पंच आपण देखील या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. आज स्पर्धेचा पहिला दिवस, उद्घाटन उशिरा झाल्यामुळे आपण पाहतोय स्पर्धेला देखील उशिराने सुरुवात झाली आणि त्यामुळेच आपण पाहतोय अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर दोन संघांनी 2-2 फेरीतील सामने जिंकले. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर जोगेश्वरी मतावा संघ, दुपारच्या सत्रात आपण पाहिलं तर टाकादेवी माडवा संघ, या दोन संघाने 2-2 सामने जिंकले. तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय तर एक सामना जिंकलाय प्रेमनगर धोकवडे या संघाने. यावेळी चांगला चेंडूला बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळून करत आहे दक्ष. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे पण पाहतोय एकच धाव मिळेल. दक्ष राकेश मात्रे आपल्याला पाहायला मिळते. राकेश मात्रे आणि त्याचे 2 सुपुत्र देखील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. साईराज मात्रे आणि दक्ष मात्रे दोन्ही खेळाडू आहेत. निर्दोष मात्रेचा सुपुत्र पण पाहतोय स्मित निर्दोष मात्रे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथे मात्र बॅटची गळा लागली होती. चांगला चेंडू टप्पा घेतल्यानंतर अतिरिक्त उसी घेणार चेंडू. कुठेतरी त्याचा खेळ पाहून इथे जुने जाणते प्रेक्षकांना देखील त्याच्या वडिलांची निर्दोष मात्रेची इथे आठवण येते आणि त्यांनी देखील कमाल केली होती. पण पाहिलं तर यंदाच्या वर्षी वर्ष 49 असताना देखील मालिकेवरचा किताब पटकवला होता आणि त्याचा सुपुत्र पण पाहतो इथे स्मित. नक्कीच कुठेतरी त्याची आठवण इथे करून देतोय आणि गोलंदाजीची शैली देखील त्याच पद्धतीत आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडू हवेत आहे, झेल मात्र होणार नाही कारण आपण पाहिलं तर यष्टीरक्षक नक्कीच वेट करत होता. जर यष्टीरक्षकने पहिलीच स्टार्ट घेतली असती तर कदाचित झेल झाला देखील असता. या एकेरी धावेने आपण पाहतोय धावसंख्या होते 10 धावा. आता विजयासाठी अजूनही आपण पाहिलं 19 धावांची आवश्यकता आहे. जिथे आपण पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे मात्र प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण आहे. इथे जर निर्धाव चेंडू आले किंवा विकेट गमावली गेली तरच कमबॅक करता येईल गावदेवी धोकोडे संघाला. त्याच्याच प्रयत्नात गोलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला फलंदाज एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसा होते. इथे झेल होणार का? इथे झेल होतोय. दक्षने नक्कीच एक चांगला झेल पकडलाय. स्मिथला विकेट प्राप्त होते आणि फलंदाज आर्यनला इथे माघारी परतावं लागतंय. इथे विकेट प्राप्त झालेली आहे. दुसरी विकेट गमावली गेली. मी आधीच म्हटलं होतं जर इथे विकेट प्राप्त झाली तर मात्र नक्कीच फलंदाजी करण्यासंघ थोडासा पिछाडी पडू शकतो. मात्र अजूनही चांगले फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. चेतन ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं आपल्या संघाला एक चांगली सुरुवात, एक भेदक षटक केलं होतं, तो चेतन फलंदाजीसाठी आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. या सामन्यात बरंच काही पाहणं बाकी मित्रांनो. क्रिकेटचा अद्भुत खेळ आपण पाहतोय जिथे बऱ्याच वेळेला होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये जिथे आपण पाहतोय एखादा संघ पुढे सरसावले असतो असं वाटतंय, ड्रायव्हिंग सीटवर आहे असं म्हटलं तर विजयाच्या दिशेने अग्रेसर झालाय. मात्र काही अशा गोष्टी घडतात की त्यानंतर तो संघ पराभवाच्या खाईत देखील गेलेला आपण पाहिलं. त्यामुळे या सामन्यात काय घडणार आतापर्यंतचं आपण पाहिलं तर पूर्णतः डॉमिनन्स पाहायला मिळालाय. तो म्हणजेच जयमान धोकोडे ब या संघाकडून. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. आपल्याला सांगावं लागतं ही चुकीची गोष्ट आहे. आपणच भरवली स्पर्धा आहे. जयमान धोकोडे क्रीडा मंडळाची ती स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक पर्व 4. अजून एक सामना खेळवायचा. जर अशा प्रकारे उशीर झाला तर मात्र अंतिम सामन्यात बॅडलेटचा सामना करावा लागेल. अंधुक प्रकाशाचा सामना करावा लागेल. याकडे लक्ष द्या. स्मिथचा पुढचा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू. यावेळेस कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून केलं जात आहे. यावेळेस तेजसकडून चूक होते मात्र निमिष मागे बॅकअपला येतोय. त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 12 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. या दुसऱ्या षटकातील आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज स्मिथला आपण पाहतोय. आपल्या षटकात नक्कीच या अंतिम चेंडूवरती एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याचा असेल. दुसऱ्या बाजूला चेतन मोठा स्ट्रोक लगवणार का? इथे मात्र चेतन बॅकफुटून हलक्या हाताने चेंडूला खेळून काढतोय. इथे मात्र फंबल झालाय. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नक्कीच यशस्वी पूर्ण होतोय. अप्रतिम रनिंग बिटून द विकेट. वेगाने धाव पूर्ण केली जाते कर्णधार राकेश कडून. या 2 धावांनी आपण पाहतोय धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 29 धावांचा पाठलाग करताना 14 धावा. आणि आपण पाहतोय निमिषचं देखील इथे कौतुक केलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेक. 12 चेंडूमध्ये धावा आल्यात 14 आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या म्हणजेच 15 धावा. त्यामुळे ज्या पद्धतीत पहिल्या 2 षटकामध्ये खेळ केलाय फलंदाजी मार्फत तसाच खेळ केला तरी धावसंख्या पार केली जाऊ शकते. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय राकेश मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ खेळाडू आहे.
मागील षटकात जर आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केला, 1 विकेट प्राप्त केली आणि पहिल्या षटकात पण पहिल्या 7 धावा खर्च केल्या होत्या. जो गोलंदाजांचा विचार केला नक्कीच चांगली गोलंदाजी केली, धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय. आता क्षेत्रक्षणात काहीशा चुका देखील झाल्या. राकेशचा पहिला चेंडू यावेळेस पहिल्या चेंडूला खेळून काढला जात आहे आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. इथे 1 धाव नक्कीच मिळेल. आता मात्र प्रत्येक चेंडूनिशी आपण पाहतोय इक्वेशन समीकरण बदलणार आहे. आता मात्र 11 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. इथे मात्र एखादा चौकार किंवा एखादा षटकार पूर्णतः चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी करेल. मात्र इथे पुन्हा एखादी विकेट किंवा एखादा निर्धाव चेंडू गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवणार आणि त्यांना कमबॅक करून देणार असेल या सामन्यात. यावेळेसचा चेंडू वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू डाव्या अशीच्या बाहेर जातोय. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. वेगवान चेंडू नक्कीच त्याने अडवलेला आहे. अवांत स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 16 धावा. 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस बॅटची इनसाइड एज आणि आपण पाहतोय चेंडूने थेट यष्ट्यांचा वेध घेतला बॅटची कडा घेत आणि फलंदाज राकेश इथे बाद झालेला आहे. असं म्हटलं जातं ना, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. जास्त डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेल्यामुळे इथे आपण पाहतोय विकेट गमवावी लागते. ती म्हणजेच राकेश या कर्णधारला. जर्मन धुकोडे ब या संघाचा कर्णधार राकेश इथे बाद झालाय. 3 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत जर्मन धुकोडे ब संघाचे. आता नवीन फलंदाजीसाठी फलंदाज येतो प्रणित, एक अष्टबल खेळाडू ज्याला आपण पहिल्या षटकामध्ये यष्टीरक्षक भूमिकेत त्यानंतर आपण गोलंदाजीच्या भूमिकेत देखील पाहिलं आणि आता मात्र संघ अडचणीत सापडल्या असताना फलंदाजीसाठी आलाय. कारण आपण पाहिलं धावसंख्या जर आपल्याला पाहायला मिळाली तर नक्कीच विशेष जमवायची नाहीये. मात्र ती जमवताना प्रतिस्पर्धी संघाकडून चांगला प्रतिकार केला जातोय. ज्या पद्धतीत प्रतिस्पर्धी संघाकडून इथे प्रयत्न केला जातोय त्यांचंही कौतुक करावं लागेल. कारण धावसंख्या विशेष नसताना आपल्या गोलंदाजीच्या बळावरती सामना जिंकण्याचा किंबहुना कमबॅक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. इथे मात्र नवीन फलंदाजासाठी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी या षटकामध्ये केली जाते. राकेशचा पुढचा चेंडू न्यू बॅटर प्रणितसाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडूवरती स्विंग अँड मिस फलंदाज बीट होतोय. विकेट प्राप्त केल्यानंतर गोलंदाजाच्या गोलंदाजीची धार इथे वाढताना आपण पाहतोय. आता मात्र चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी पण पाहिलं तर अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना राकेशचा पुढचा चेंडू. पुन्हा एक चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेग भन्नाट वेगाने चेंडू टाकला जातोय. 8 चेंडू आणि 13 धावा. 8 चेंडू 13 धावा. समीकरण मित्रांनो दिसतंय तेवढं सोपं नाहीये. क्रिकेटचा अद्भुत खेळ आपण पाहतोय जिथे मात्र गोलंदाज इथे प्रभावी मारा करतायत. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी सामना खेळलाय. यावेळी चांगला चेंडू. या चेंडूला केवळ दिशा दाखवली जाते. इथे 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होत नाही आणि लहानशे क्षेत्रक्षक मात्र त्यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ते चेंडूपर्यंत पोहोचतायत, चेंडूला फील्ड करतायत, फेक करतायत. नक्कीच पुढील काही वर्षांमध्ये 2-3 वर्षांमध्ये खेळाडू आपल्याला इन टीम खेळताना पाहायला मिळतील. पाच चेंडू या षटकातील झाले. आतापर्यंत केवळ 3 धावा या षटकात राकेशने खर्च केल्या. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू वर पाहतोय. चेंडू डाव्याशीच्या बाहेर जाणारा अवांत स्वरूपाची धाव. वाईडचा इशारा. धावसंख्या झालेली आहे 18 धावा. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 11 धावा. जर आपण पाहिलं तर एखादा स्ट्रोक महत्वपूर्ण असेल. मात्र स्ट्रोक लगावायचा की एकेरी धावा घेऊन हा सामना आपल्या संघाला जिंकवायचा. नक्कीच काहीशी द्विधा मनस्थिती असेल ती म्हणजे फलंदाज चेतनची. राकेशचा अंतिम चेंडू. या चेंडूला हलक्या हाताने जाणीवपूर्वक खेळून केलं जात आहे आणि एकेरी धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजेच फलंदाज चेतनचा. आता पाहूया अंतिम षटकात कोणत्या गोलंदाजाला नियुक्त केलं जाते. अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असताना गावदेवी धुक्कोडे संघाचा कर्णधार आपण पाहतोय अनिकेत नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी एक वेगळी नक्कीच रणनीती आपल्याला पाहायला मिळते. मागील काही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर
आपण प्रमुख गोलंदाजामध्ये साईराज म्हात्रेला पाहिलं होतं, मात्र आज त्याच्याऐवजी अंतिम षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार अनिकेत नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकात या 10 धावा तो डिफेंड करणार का? कारण मी अजूनही म्हणेन सामना दोन्ही संघांसाठी खुला आहे. एखादा स्ट्रोक पूर्णतः विजयाच्या दिशेने घेऊन जाईल फलंदाजी करण्याच्या संघाला, मात्र एखादी विकेट महत्त्वपूर्ण म्हणजे असं म्हणावं लागेल चेतन हा महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. त्याची विकेट म्हणजे खऱ्या अर्थाने प्राइज विकेट म्हणता येईल या सामन्यात, ते म्हणजे गावदी धोकोड्या संघासाठी. अनिकेत या षटकातील अंतिम षटकातील निर्णायक षटकातील महत्त्वपूर्ण षटकातील क्रुशियल षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. क्षेत्ररक्षण लवकरच सजवायचंय मित्रांनो आणि त्याचबरोबर सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू अंतिम षटकातील, पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा. इथे मात्र पहिला चेंडू वेग पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर इथे 1 धाव आलेली आहे. याचा अर्थ आता उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात ठेवण्यात येत आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव आले. पुढच्या चेंडूवर फटका लागला जाणार का? प्रयत्न तर नक्कीच केलाय आणि या चेंडूवरती चेंडूला भिरकावलाय, ते म्हणजेच कव्हरच्यावरून एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट षटकार. या षटकारांनी आपण पाहतोय इथे मात्र धावसंख्या झाले 26 धावा. आता मात्र 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना आता आपण पाहतोय क्लोजिंग फिल्डर वाचून जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी रणनीती स्पष्ट असते, ज्यावेळेस धावांची संख्या कमी हवी असते त्यावेळेस एकी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्या उद्देशाने त्या अनुषंगाने आपण पाहतोय गावदी धुकड संघातील क्लोजिंग फिल्डर्स इथे वाढवले जात आहेत. 4 चेंडू आणि 3 धावा. जर आपण पाहिलं आता मात्र आव्हान सोपं होत चाललंय. मात्र इथे एखादा डॉट बॉल, इथे एखादी विकेट पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देऊ शकते. मात्र चेतन ज्या पद्धतीचा फलंदाज आहे तो ही संधी देणार नाही प्रतिस्पर्धी संघाला. यावेळेसचा चेंडू चांगला म्हणावा लागेल, मात्र पंच सांगताय ती चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मागील षटकासाठी नक्कीच समय रोहन तोडणकर यांच्याकडून 200 कॅश प्राइज येईल, ते म्हणजेच चेतनला. आता मात्र सामना अजूनही रंगतदार होत चालला. 29 धावांचं लक्ष जेवढं सोपं वाटलं तेवढं सोपं ठरत नाहीये. आता 3 चेंडू 3 धावा. या चेंडूवरती फटका येणार, विजयी फटका येणार की पुन्हा एकदा चांगला चेंडू येणार? यावेळेसचा फटका चांगला आहे आणि या चेंडूवरती येतोय विनिंग स्ट्रोक, विजयी चौकार आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे 7 गडी आणि त्याचबरोबर 2 चेंडू राखून जर्मन धोकोडे ब या संघाने. चला, जर्मन धोकोडे ब विरुद्ध प्रेमनगर धोकोडे. चला टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये आणि सामना हा 2 षटकांचा असेल आणि जुन्या चेंडूने सामना खेळला जाईल. कारण आपण पाहिलं तर मित्रांनो वेळ कमी